बारीक कट करून घ्यायचा। ही चटणी आधीच बनवून ठेवायची नाही, जेव्हा जेवायला बसणार तेव्हा ती चटणी बनवायची, एक नंबर लागते। जर जेवणाला तुमच्या पैकी भाजी नसते आणि ही चटणी असेल तर तुम्ही जेवण पोट भरून करणारच। असा बारीक कट करून झाला की लगेचच थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून घ्यायची आणि या कांद्यावरती मिक्स करून घ्यायची। थोडासा अर्धवट बारीक केलेला घालायचा, 2 चमचे शेंगदाण्याचे कूट घालायचे, ते थोडेसे जाडसर ठेवायचे, चवीनुसार लाल तिखट, मीठ, थोडीशी हळद हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे। फोडणीसाठी तेल थोडेसे जास्तच घ्यायचे, तेल छान असे कडकडीत गरम करायचे आणि या कांद्यावरती ओतून घ्यायचे, एकजीव करून मिक्स करून घ्यायची। तिखट झणझणीत चमचमीत कांद्याची चटणी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।